नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपल्याला बघायचं आहे राज्याच्या विधिमंडळाबद्दल. आणि राज्याच्या विधिमंडळावर आता तर सध्या क्वेश्चन जास्त फिरत आहे, त्यामुळे आपल्याला राज्याच्या विधिमंडळामध्ये जे महत्त्वाचे घटक असणार आहे त्या घटकावर जास्तपणे आपल्याला फोकस करायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला राज्य विधिमंडळामध्ये काय बघायचं आहे आणि कोणत्या स्वरूपात त्याच्यातले क्वेश्चन्स असतात याचा एक अंदाज आपण घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की राज्य विधिमंडळावर जास्त डेप्थमध्ये न जाता अगदी वरवरचे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहे प्रिलिम्समध्ये. त्यामुळे तुम्हाला जास्त डेप्थमध्ये न जाता त्याच्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी असणार आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी आपण तिथं चर्चा करणार आहोत. मग वेळ न दौडवता त्या पद्धतीच्या माध्यमातून आपण सुरुवात करूया राज्य विधिमंडळ आणि त्या पद्धतीचं असलेलं स्वरूप कसं आहे. ज्यावेळेस आपण राज्य विधिमंडळ म्हणतो तर राज्य विधिमंडळ हे कशा कशापासून बनलेलं आहे किंवा कशापासून बनलेलं असतं, तर आपल्याला माहिती आहे की सहसा ज्या स्वरूपामध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहे, त्याच्यानंतर विधान परिषद आहे, त्याच्यानंतर राज्यपाल आहे. मग ह्या तीन गोष्टी किंवा ह्या तीन संस्थान मिळून आपल्याकडे काय बनलेलं आहे, राज्य विधिमंडळ बनलेलं आहे. परंतु आपल्याला हे माहिती आहे की विधान परिषद ही प्रत्येक राज्यांमध्ये आहे का, नाही, फक्त किती राज्यांपुरती मर्यादित आहे, 6 राज्यांपुरती मर्यादित आहे. त्यामुळं आपल्याकडं जर तुमचं राज्य विधिमंडळ म्हणत असेल तर तिथं ह्या दोन गोष्टी कंपल्सरी येणार, म्हणजे येणार कोणत्या कोणत्या, विधानसभा आणि राज्यपाल. परंतु महाराष्ट्राबद्दल जर स्पेसिफाईडली म्हणायला गेलं तर महाराष्ट्राचं असलेलं राज्याचं विधिमंडळ हे कशापासून बनलेलं असतं, तर ह्या तीन गोष्टीपासून बनलेलं असतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या राज्यामध्ये विधान परिषद नाहीये त्याचं राज्याचं विधिमंडळ हे विधानसभा आणि राज्यपालापासून बनलेलं आपल्याला दिसून येणार आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर विधान परिषद कुठं आहे, तर मी नेहमी सांगत असतो शॉर्टकट आहे त्याचा, लक्ष ठेवायचे, नॉर्थचे दोन म्हणजे नॉर्थचे 2 राज्य आणि साऊथचे असलेले 4 राज्य हे आपल्याला तिथं दिसतात. नॉर्थचे कोणतं लक्षात राहतं, युपी बिहार, काय आहे, युपी बिहार आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग साऊथचे कोणते, तर आपल्याला आवडतीची गाडी KTM ए असं लक्षात ठेवायचं. KTM ए हे ए आहे, शेवटचं ए. के फॉर कर्नाटका, टी फॉर तेलंगणा, एम फॉर महाराष्ट्र आणि ए फॉर आंध्र प्रदेश. काय, कर्नाटका, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश. मग अशा पद्धतीचे असलेले साऊथचे 4 आणि वरचे 2 म्हणजे स्वरूपातलं विधान परिषद आपल्याला तिथं दिसून येणार आहे. मग अशा पद्धतीने आपण विधानसभा काय आहे, विधानसभा बघू, त्याच्यानंतर विधान परिषद, त्याच्या मागचा इतिहास, हा सगळं आपल्याला तिथं काय करायचं आहे, त्या पद्धतीने निवडून काढायचं आहे. भारताला ज्यावेळेस परतंत्रामध्ये होता, ब्रिटिशांचा मध्ये होता, तर त्यावेळेस आपल्याकडं 1935च्या कायद्यानुसार, कोणत्या कायद्यानुसार, 1935च्या कायद्यानुसार भारतामध्ये प्रांतिक स्वायत्ता, काय, प्रांतिक स्वायत्ता ही देण्यात आली होती. मग प्रांतिक स्वायत्ता जेव्हा देण्यात आली होती तर त्यावेळेस काय झालं होतं, तर प्रांतिक स्वायत्तेच्या माध्यमातून तुम्ही प्रांत लेवलवर, कोणत्या लेवलवर, प्रांत लेवलवर त्या अनुषंगाने काय स्थापन करू शकतात, तर विधानसभा तुम्ही स्थापन करू शकता किंवा कायदेमंडळ स्थापन करू शकत होता. त्या अनुषंगाने भारताने अशा पद्धतीची असलेली विधानसभा आणि विधान परिषदेची असलेली तिथं त्या प्रकारची व्यवस्था निर्माण करून ठेवली होती. म्हणून की काय, त्यावेळेस पासून आपल्याकडं पर्टिक्युलर विधानसभा आणि विधान परिषदची संदर्भता ही आपल्याला दिसून येते. मग कारण की आपण तेव्हा फेडरल स्ट्रक्चर स्वीकारलं होतं, म्हणजे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट असणार आहे. त्यामुळं आपल्या भारत देशामध्ये अशा पद्धतीच्या माध्यमातून विधानसभा विधान परिषदचं अस्तित्व यायला सुरुवात झाली. मग जर आपण स्पेसिफाईडली जर आपण म्हणायला गेलं की विधानसभेचं असलेलं तरतूद कोणती आहे, तर लक्ष ठेवायचं, आपल्याला राज्य विधिमंडळाच्या तरतुदीमध्ये आपल्याला दिसतंय की कलम 168 ते 212 भाग 6 मध्ये, कोणत्या, भाग 6 मध्ये स्टेटचं असलेलं विधिमंडळ काय असेल, स्टेटचे राज्याचं असलेलं त्या प्रकारचे जे आपण म्हणतो ना पर्टिक्युलर हाऊसेस कोणते असणार आहे आणि त्या हाऊसेसचं कंपोजिशन कसं असणार आहे, हे सगळं तिथं सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे संविधानिक तरतुदीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस कलम 168 ते 212 कलम पर्यंत आपल्याला तिथं दिसून येणार आहे. भाग किती आहे, भाग 6 आपल्याला तिथं दिसून येणार आहे. मग राज्याच्या विधिमंडळाची रचना कशी आहे, तर त्यावेळेस आपल्याला कलम 168 ते 212 मध्ये असं सांगितलेलं आहे की काही राज्यामध्ये एक गृह असेल तर काही राज्यामध्ये काय असणार आहे, द्विग्रही असलेलं आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे काही राज्यांमध्ये एकच गृह असेल, जसं की काही राज्यांमध्ये विधानसभा आहे पण विधान परिषद आहे का, नाही. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस एक गृह असेल त्या प्रकारचं असलेलं काही ठिकाणी द्विग्रह असणार आहे. मग जे विधानसभा असेल आणि ज्याच्याकडे विधान परिषद असेल, मग त्या दोघांना काय म्हणावं, तर त्या प्रकारे विधानसभेला काय म्हणलं जावं,
कनिष्ठ सभागृह म्हणलं जावं. जसं आपल्याकडची वरती लोकसभा आहे त्याला आपण काय म्हणतो, कनिष्ठ सभागृह म्हणतो. सेम त्या प्रकारे विधानसभेला काय म्हणावं, कनिष्ठ सभागृह म्हणावं. आणि ज्या प्रकारचं असलेलं आपल्याकडं राज्यसभा आहे ज्याला आपण काय म्हणतो, वरिष्ठ सभागृह. सेम त्या प्रकारे राज्यांमध्ये विधान परिषद आहे त्याला काय म्हणावं, वरिष्ठ सभागृह म्हणावं. अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याला कलम 168 ते 212चं क्लासिफिकेशन करायचं असेल तर इथं क्लासिफिकेशन संविधानाने स्वतः करून दिलेलं आपल्याला दिसून येणार आहे. मग अशा वेळेस द्विग्रहीय सभागृह असलेल्या राज्यामध्ये म्हणजे विशेषतः महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण अभ्यास करूया तर त्यावेळेस आपल्याला काय कळतंय की राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद ह्या तिघांनी मिळून आपल्याकडे काय बनलेलं आहे, विधिमंडळ बनलेलं आहे. काय बनलेलं आहे, विधिमंडळ बनलेलं आहे. त्यामुळे विधिमंडळाची असलेल्या संकल्पना आणि विधिमंडळाच्या असलेल्या स्वरूपातल्या ज्या काही गोष्टी आहे हे जेव्हा आपण चर्चा करतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतंय की पर्टिक्युलर ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला संदर्भ तुमच्या असलेल्या महाराष्ट्राबद्दल म्हणजे आपल्या असलेल्या महाराष्ट्राबद्दल जेव्हा कन्सिडर केला जाणार आहे तर तिन्ही तिथं गोष्ट असायला पाहिजे हे तिथं नमूद केलेलं दिसून येते. मग आता आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल थोडं स्पेसिफाईडली जाऊ आणि त्याच्यामध्ये विधानसभेची रचना कशी असणार आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं केल्या जाणार आहे हेही त्याच्यामध्ये आपल्याला तिथं बघता येऊ शकतं. मग सध्या तरी आपण त्या प्रकारच्या असलेल्या विधानसभेच्या माध्यमातून आपण काय करूया, जनरलाइज प्रत्येक विधानसभेमध्ये कसं कसं असतं म्हणजे महाराष्ट्रच नाही तर जनरलाइज प्रत्येक विधानसभेमध्ये कशा प्रकारचं कंपोजिशन असतं याचा एक आपण अंदाज घ्यायला सुरुवात करू. मग आपल्या विधानसभेमध्ये म्हणजे आपल्या म्हणजे आता सगळ्या भारताच्या विधानसभेमध्ये त्या प्रकारची सदस्य संख्या बघावं लागणार आहे. मग आपल्या विधानसभेमध्ये त्या स्वरूपाच्या माध्यमातून कमाल म्हणजे जास्तीत जास्त मॅक्झिमम काय, मॅक्झिमम सदस्य संख्या किती असायला पाहिजे, 500 असायला पाहिजे. आणि त्या प्रकारची किमान संख्या किती असायला पाहिजे, 60 असली पाहिजे. हे काय आहे, मिनिमम. म्हणजे विधानसभा त्या प्रकारचे असलेल्या मॅक्झिमम किती असणार आहे, मॅक्झिमम हे 500 असणार आहे, मिनिमम किती असणार आहे तर 60 असणार आहे. हा याचा एक काय संदर्भ घेता येऊ शकतो. म्हणून लक्ष ठेवायचं विधानसभेचं असलेलं पोझिशन आणि त्या पोझिशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त 500 मिनिमम 60 असणार आहे. मग सर हे सदस्य संख्या एवढीच अशी का बरं फिक्स केली आहे आणि त्याचा आधार काय आहे तर लक्ष ठेवायचं 1971च्या जनगणनेनुसार काय, 1971च्या जनगणनेनुसार आपल्याकडे काय केलेलं आहे त्या पद्धतीचं असलेलं याचं कंपोजिशन केलेलं आहे. म्हणजे हे कंपोजिशन असायला पाहिजे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतंय की मॅक्झिमम किती असणार आहे, 500 असणार आहे आणि मिनिमम किती असणार आहे, 60 असणार आहे. हा याच्यामध्ये आपण काय घेऊ शकतो, संदर्भ घेऊ शकतो. मग 1971च्या असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर आपण काय केलेलं आहे याचं क्लासिफिकेशन केलंय. मग बघा ना आज आपल्या महाराष्ट्राचा ज्यावेळेस मी विचार करत असेल किंवा आपण विचार करत असेल तर 288 हे आमदार आहे आपल्याकडं विधानसभेमध्ये. मग अशा वेळेस हे 288 असावं असं का संदर्भ घेतला असेल तर 1971ची जनगणना. मग मला एक सांगा 1971च्या जनगणनेनुसार त्याच्यानुसार फेरबदल झालेला नाहीये. मग आता अशा वेळेस जर पुढे चालून जर तुमच्या असलेल्या लोकसंख्येची परिजनगणना करून त्या पद्धतीच्या माध्यमातून जर चेंज करायचं ठरलं तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतंय की 2021ची जनगणना होणार होती ती नाही झालीये. मग आता 2031ची होईल. आता 31 नंतर सगळ्या गोष्टी काय होणार आहे, बदलत जाणार आहे. मग हे जेव्हा आपण सगळं बघतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जे चेंजेस होणार आहे, ज्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी बदलणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्या आमदाराची संख्या वाढणार आहे. मग 288 कदाचित ते 300 होऊ शकतं, 350 होऊ शकतं. आता ते डिपेंड्स ऑन द पॉप्युलेशन असणार आहे. मग अशा वेळेस हा केलेला बदल त्या पद्धतीच्या माध्यमातून कदाचित चेंज केला जाणार आहे. मग आलं लक्षात. मग अशा पद्धतीने सध्या तरी आपला मतदारसंघ ऍडजस्टमेंट केलेला आहे 2001च्या जनगणनेनुसार. कशाच्या नुसार, 2001च्या जनगणनेनुसार. म्हणजे आपण काय केलेलं आहे, ऍडजस्टमेंट केलेली आहे. आता आपल्याला त्या प्रकारचं असलेलं खासदार आमदार तेवढेच आहे 288च आहे. परंतु एका आमदाराला फॉर एक्झाम्पल असं लक्षात घ्या, एका आमदाराला पहिला एवढा मतदारसंघ होता तर आता त्याच आमदाराला 2001च्या याच्यानुसार लोकसंख्येनुसार आपण काय केलेलं आहे त्याचा मतदारसंघ आता मोठा केलेला आहे. काय केलेला आहे, मोठा केलेला आहे. म्हणजे आता आपण आजूबाजूचा परिसर पण याच्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे एकच मॉनिटर त्या शाळेच्या असलेल्या वर्गांना, पहिले एकच वर्गाला बघायचा आता 2-2 वर्गाला बघतोय. म्हणजे अशा प्रकारचं कामाची विभागणी केलेली आहे. मग हे कधी केलेलं आहे तर 2001च्या जनगणनेनुसार. आलं लक्षात.
आपण संख्या नाही वाढवली, आपण संख्या तीच ठेवलेली आहे, एक तर एकच ठेवलेली आहे, आपण मॉनिटर एकच ठेवलेला आहे, परंतु उद्या चालून त्या पद्धतीच्या असलेल्या माध्यमातून उद्या मॉनिटरची पण संख्या वाढवावी लागणार आहे. आता एखादा मॉनिटर एवढं फक्त बघू शकतो, आता उद्या चालून दुप्पट संख्या झाली तर मॉनिटर वाढवावं लागेल की नाही त्याला असिस्ट करण्यासाठी, मग आमदाराची संख्या पण वाढवल्या जाणार आहे. परंतु सध्या तरी मॅक्झिमम किती आहे, तर मॅक्झिमम आहे 500 आणि मिनिमम किती आहे 60 आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता निवडणूक कशी होती निवडणूक, मग त्या प्रकारचं असलेल्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुका कशा स्वरूपात होता, तर सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने केल्या जातात. जसं लोकसभेचं असलेलं इलेक्शन होतं सेम त्या प्रकारे विधानसभेचं पण होतं. आमदाराचं असलेलं इलेक्शन आणि खासदाराचं इलेक्शन आपण सगळे कशाला पार्टिसिपेट करतो, आमदारकीच्या इलेक्शनला आणि खासदारकीच्या इलेक्शनला. मग त्यामुळं आपल्याकडे आमदारकीचं इलेक्शन आणि खासदारकीचं इलेक्शन या दोघांमध्येही त्या प्रकारचं असलेलं काय असणार आहे, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, तिथं इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केल्या जाणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की ह्या सगळ्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये आपल्याकडं विधानसभेमध्ये लोक जाऊन बसलेले असतात. आलं लक्षात? मग आता आपण ज्या पद्धतीने बघितलं की प्रत्येक राज्याच्या असलेल्या लोकसंख्येवर आधारित त्या त्या राज्यामध्ये विधानसभेमध्ये सदस्य असणार आहे. मग हे सदस्य दोन प्रकारचे असतात. काय असतात हे सदस्य? दोन प्रकारचे असतात. एक आहे निवडून गेलेले आणि त्या प्रकारचे असलेले नॉमिनेटेड. आता कुठं सांगतोय मी हे, विधानसभेमध्ये सांगतोय. कुठं सांगतोय? विधानसभेमध्ये. विधानसभेमध्ये आपल्याकडं दोन पद्धतीने लोक असतात, एक आहे इलेक्टेड आणि दुसरा काय आहे, नॉमिनेटेड. इलेक्टेड म्हणजे सामान्य जनतेकडून निवडून गेलेले आमदार आणि त्या प्रकारचे असे काही आमदार असतात की ते नॉमिनेटेड केल्या जायचं. मग पहिले नॉमिनेटेड बघून घेऊ. आपलं जेव्हा संविधान तयार झालं, संविधान तयार होत असताना प्रत्येक राज्यांमध्ये कोणी ना कोणी त्या ब्रिटिशांचा वंश किंवा ब्रिटिशांचे असलेले काही त्या प्रकारचे जे हाऊसेस होते, काही घर होते, ते इथं राहिलेले होते. त्यामुळं इथं राहिल्या कारणामुळे त्यांनाही आपण रिप्रेझेंटेशन तिथं दिलेलं होतं. मग नॉमिनेटेड केलं होतं. मग अशा वेळेस आपल्याकडच्या असलेल्या काँग्रेस गव्हर्नमेंटने सांगितलं की ते अँग्लो इंडियन्स लोक असणार आहे, की ज्याचे वडील कोण असणार आहे, तर परकीय असेल, म्हणजे तुमच्या युरोपच्या खंडातून एखाद्या देशातले असेल आणि ज्याची आई भारतीय असेल आणि यांच्यातून जे अपत्य होणार आहे ते अँग्लो इंडियन्स असणार आहे. मग त्या अँग्लो इंडियन्सला आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपण काय केलं होतं, रिझर्वेशन नाही म्हणता येणार, पण नॉमिनेशन साठी जागा सोडल्या होत्या की ह्या दोन जागेवर फक्त हे अँग्लो इंडियन्स उभं राहणार आहे. मग नंतरच्या काळामध्ये बीजेपी गव्हर्नमेंटला वाटायला लागलं यार हे ब्रिटिशांचं आहे ना आता वर्चस्व संपून टाकायचं. मग त्यांनी काय केलं की 2024 पर्यंत ते राहतील, काही प्रॉब्लेम नाही, पण 2024 नंतर त्या स्वरूपातलं त्यांचं जे नॉमिनेशन आहे, म्हणजे जे दोन जागा राखीव ठेवत होतो ते आपण ठेवणार नाही. मग अशा पद्धतीने दोन जागा कुठं, तर तुमच्या लोकसभेमध्ये आणि एक जागा कुठं, विधानसभेमध्ये. म्हणजे थोडक्यात एक आमदार हा अँग्लो इंडियन मधून यायचा, तोही आपण काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. मग याच्यासाठी आपल्याकडे आर्टिकल होतं 333 नुसार विधानसभेमध्ये किती, विधानसभेमध्ये एक कोण असणार आहे, अँग्लो इंडियन असणार आहे. तो कोणाकडनं मार्फत निवडला जाणार आहे, गव्हर्नर मार्फत, म्हणजे आपल्या राज्यपालामार्फत निवडला जाणार आहे, किंवा त्यांच्यासाठी असलेली ती जागा रिझर्व्ह असणार आहे. मग अशा पद्धतीने अँग्लो इंडियनची जागा ही निश्चित स्वरूपातली होती 333 नुसार. परंतु 196 घटना दुरुस्ती केली 2000 त्या प्रकारचं 2019 मध्ये, आणि त्या प्रकारे स्पष्ट सांगितले की आता हे असणार नाही, आणि सरळ सांगितले की 2024 पासून यांची जागा राखीव नसणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा होत नाहीये की त्यांना इलेक्शनला उभं राहता येणार नाहीये. जर त्यांच्या कम्युनिटीला उभं राहायचं असेल तर जनरल इलेक्शन लढवा आणि तुम्ही येऊन जा, काही प्रॉब्लेम नाही. पण पहिले तुमच्यासाठी एक जागा राखीव होती ना, म्हणजे एक आमदार तो अँग्लो इंडियनचाच असायला पाहिजे. आता तसं राहिलेलं नाहीये, आपण ते ठेवलेलं नाहीये. आलं लक्षात? हे कुठं सांगतोय, विधानसभेमध्ये. लोकसभेमध्ये किती जागा असतात, 2 जागा असतात, पण विधानसभेमध्ये एक जागा असतो जो की गव्हर्नर अपॉइंट करत असतो. आलं लक्षात? मग आता आपण दुसरीकडे वळूया, ते म्हणजे काय, इलेक्टेड. काय आहे, इलेक्टेड. आता इलेक्टेड बघा, आता ज्यावेळेस आपण म्हणतो इलेक्टेड आहे म्हणजे निवडून आलेले, मग निवडून आलेल्या लोकांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येत आहे की कलम 332 नुसार, काय कलम 332 नुसार आपल्याकडे काय आहे, तर त्या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला रिझर्वेशन द्यायचं आहे. मग SC ST कम्युनिटीला रिझर्वेशन दिलं पाहिजे. मग आपल्या असलेल्या ह्या 288
जे पर्टिक्युलर असलेले आमदार असणार आहे त्याच्यापैकी आपण SC ST कम्युनिटीच्या आमदारांना आपण काय करतोय, रिझर्वेशन देतोय. मग अशा वेळेस रिझर्वेशन देता वेळेस आपल्याला माहिती असायला पाहिजे की 288 जे आपल्या विधानसभेमध्ये आमदार आहे त्याच्यापैकी SC किती आहे, 29 आहे, आणि त्या प्रकारचे ST हे किती आहे, 25 आहे. आता हे महाराष्ट्रापुरतं मी जेव्हा संदर्भ घेतो तर त्यावेळेस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग महाराष्ट्रामध्ये किती आमदार आहे, 288. त्या 288 पैकी 29 जण काय आहे तर SC कम्युनिटीतून बिलॉंग करता, आणि त्या प्रकारचं 288 पैकी 25 हे काय आहे तर तुमचे असलेले ST कम्युनिटीतून बिलॉंग करताय. मग अशा पद्धतीने कलम 332 नुसार प्रत्येक राज्याच्या असलेल्या विधानमंडळामध्ये तिथं काय असणार आहे, रिझर्वेशन असणार आहे. काय असणार आहे, रिझर्वेशन असणार आहे. आणि ह्या रिझर्वेशनच्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की 332 नुसार रिझर्वेशन दिलं जाईल, आणि ते रिझर्वेशन त्याच्यामध्ये आमदारांच्या असलेल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता पर्टिक्युलर 288 अंतर्गत 29 आणि त्या प्रकारचं असलेलं 25 तिथं दिल्या जाणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हे विधानसभेची काय आहे रचना आपल्याला इथं बघता येऊ शकते. मग अशा स्वरूपामध्ये आपण विशेषतः महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्याची पात्रता बघून घेऊ. आता ह्या संदर्भामध्ये जर बघायला गेलं तर हे पात्रता ही सगळ्यांनाच ऍप्लिकेबल आहे, परंतु विधानसभा म्हटल्यानंतर महाराष्ट्र डोक्यापर्यंत पहिले येतो. मग त्यामुळे आपण पहिले बघून घेऊ की 173 नुसार काय, 173 नुसार, कलम 173 नुसार आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून बाकीच्या असलेल्या गोष्टीनुसार आपल्याकडं पात्रता सांगितलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो का, पात्रता ही दोन पद्धतीने सांगितलेली आहे. एक आहे संविधानानुसार आणि दुसरं आहे कायद्यानुसार. कशानुसार, कायद्यानुसार. मग एखादा व्यक्ती जर इलेक्शनला उभं राहायचं असेल, एखाद्या व्यक्तीला आमदारकीच्या इलेक्शनला उभं राहायचं असेल तर अशा वेळेस त्याची अंगामध्ये काय पात्रता असायला पाहिजे. मग ही पात्रता संविधानाने काय सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी संसदेने काही कायदा केला आहे का, हो, दोन्हीही गोष्टी आपल्याकडे आहे. मग आपल्याला इथं पहिले संविधानाचा आधार घेऊ. मग कलम 173 नुसार काय, कलम 173 नुसार काय सांगितलेलं आहे, जर एखाद्या व्यक्तीला कुठं उभं राहायचं असेल, विधानसभेच्या इलेक्शनला उभं राहायचं असेल तर अशा वेळेस त्यांनी पहिलं असलेला जो निकष आहे तो काय असायला पाहिजे, भारताचा नागरिक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही डाऊट्स नाहीये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे वयाचा, तर 25 वर्ष कंप्लीट केलेलं पाहिजे. कोणासाठी, तर विधानसभेच्या आमदारासाठी इलेक्शनला उभं राहायचं असेल तर. म्हणजे ऍट द एज ऑफ 25 यू हॅव टू बी जस्ट क्वालिफाईड युअर एज क्रायटेरिया. जर तुम्हाला काय करायचं आहे त्या पद्धतीच्या असलेल्या माध्यमातून इथं उभं राहायचं असेल. मग अजून इतर काही निकष आहे का, हो, निकष सांगितलेला आहे. असं सांगितलेलं आहे कलम 173 नुसार की याच्यासाठी कोण कायदा बनवणार आहे, संसद कायदा बनवेल, आणि त्या प्रकारच्या असलेल्या माध्यमातून त्या कायद्याच्या माध्यमातून तुम्ही पात्र आहात की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या संसदेला असणार आहे, आणि त्याच्याबद्दल कोणीही त्या प्रकारे क्वेश्चन करू शकत नाही. मग तुम्हाला जर विचारलं की विधानसभेच्या असलेल्या व्यक्तीला म्हणजे विधानसभेचं आमदारकीचं लढवायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला पात्रता अंगी असायला पाहिजे. मग ती पात्रता कोणती, तर पहिलं लक्ष ठेवायचं भारताचा नागरिक असला पाहिजे. त्याच्यानंतर वयाची 25 वर्ष कंप्लीट केलेली पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही कायद्याच्या माध्यमातून, जसं की हा कायदा आहे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951, ह्या कायद्याच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितलेल्या आहे ती तुमच्यामध्ये असायला पाहिजे, तरच तुम्ही विधानसभेच्या इलेक्शन मध्ये उभं राहू शकतात. मग असा याच्यामध्ये आपल्याकडे पहिला निकष काय मित्रांनो, तर लक्षात घ्या. बघा त्या संदर्भामध्ये काय की महाराष्ट्राच्या विधानसभेवर जर निवडून यायचं असेल तर ती व्यक्ती महाराष्ट्रातील विधानसभाच्या मतदारसंघासाठी काय असायला पाहिजे, मतदार असणे आवश्यक आहे. मला जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उभं राहायचं असेल तर साहजिकच आहे मी रेसिडेन्स कुठं असला पाहिजे, माझा महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे, माझं इथं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे. ना की मी बिहारहून येईल आणि लगे मी म्हणा मला इलेक्शन मध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे आणि मला इलेक्शनला उभं राहू द्या. नाही, तुझं मतदार यादीमध्ये नाव आहे का, नाही. मतदार यादीमध्ये नाव कधी येतं, ज्यावेळेस तुम्ही इथं डोमिसिल असतात, तुम्ही इथं वास्तव्य करता, तुम्ही इथं राहताय. ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही करता तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की पर्टिक्युलर हे तेव्हा केल्या जातं. त्याच्यानंतर दुसरा काय निकष आहे पर्टिक्युलर ह्या कायद्यानुसार, SC आणि STचा जर सदस्य असेल तर त्याला त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपाच्या माध्यमातून जर त्यांची जागेवर राखीव जागेहून जर इलेक्शन लढवायचं असेल तर त्या प्रकारचं असलेलं तुम्ही त्याच कम्युनिटीतून काय असायला पाहिजे, बिलॉंग करायला पाहिजे, तरच तुम्हाला इलेक्शन मध्ये त्या पद्धतीने त्या पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी जागा अलोकेट केल्या जातात.
तुम्ही ओपन कॅटेगरी घेतली आहे आणि त्या प्रकारे तुम्ही म्हणता की मला एससी ची जागा पाहिजे, भेटणार नाही. म्हणजे एकंदरीत एका प्रकारच्या असलेल्या स्वरूपातून आपण काय म्हणू शकतो की भारताच्या असलेल्या विशेषतः महाराष्ट्राच्या विधानसभेवर तुम्हाला लढवायचं असेल तर तुम्हाला हे क्रायटेरिया फुलफिल करावे लागतात. मग अशा प्रकारचं असलेला ही पात्रता दोन स्वरूपात आहे. एक म्हणजे संविधानिक पात्रता जी की 173 मध्ये दिली आहे, भारताचा नागरिक, वय वर्ष 25 कंप्लीट आणि कायद्याने कोणाला बंधनं घातलेली आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार संसदेला. त्याच्यासाठी कायदा केला 1951चा आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की एससी एसटी असेल तर त्याच कम्युनिटीतून बिलॉंग करेल आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून विधानसभेवर निवडून यायचं असेल तर त्या स्वरूपातून मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला हे सगळं माहिती झालं कसं असणार आहे, कोणतं असणार आहे, कोणत्या गोष्टी असणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे विधानसभेचा कालावधी. काय बघायचं आहे? विधानसभेचा कालावधी. विधानसभा ही कशी असती? अस्थायी सभागृह असती. अस्थायी सभागृह म्हणजे काय? ती कधीही काय होऊ शकते? विसर्जित. काय होऊ शकते? विसर्जित होऊ शकते. माझं मराठी थोडं कच्चं आहे. डिझॉल्व होऊ शकते. काय होऊ शकते? डिझॉल्व होऊ शकते. डिझॉल्व होऊ शकते. मग डिझॉल्व होत असेल तर त्या प्रकारे तिथं कोणीही तिला थांबू शकत नाही. तिचं फक्त एवढंच म्हणणं असणार आहे की विधानसभा ही जर अस्थायी स्वरूपातली असेल ती कधीही डिझॉल्व केल्या जाऊ शकते. विधानसभा त्याचा असलेला म्हणजे सामान्य स्वरूपामध्ये त्याचा कार्यकाळ किती असतो तर लक्ष ठेवायचा, पहिल्या बैठकीपासून किती असतो? सामान्यतः 5 वर्षाचा असणार आहे असं सांगितलेलं आहे. आता शब्द इथं वापरला जातो सामान्यतः. सामान्यता शब्द फार महत्वाचा आहे. काय मित्रांनो? कारण की सामान्यता म्हणजे 5 वर्षाचा असतो. तो कदाचित पहिले पण डिझॉल्व केला जाणार आहे किंवा तो एक्सटेंड पण केला जाणार आहे नॅशनल इमर्जन्सी मध्ये. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतंय की इंदिरा गांधीच्या काळामध्ये आपल्याकडचं असलेलं लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ हा 1-1 वर्षांनी वाढवलेला होता. त्यामुळे इथे शब्द वापरला जातो तो म्हणजे काय की पर्टिक्युलर तुमचा असलेला हा टेन्युअर काय असणार आहे, तो कसा असणार आहे? 5 वर्षाचा असणार आहे आणि 5 वर्षाच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहे. आलं लक्षात? मग त्यावेळेस जेव्हा संविधान लिहिलं गेलं तर त्यावेळेस जम्मू काश्मीरला एक्सेप्शन होतं आणि जम्मू काश्मीरची असलेली विधानसभा किती वर्षासाठी होती? 6 वर्षासाठी. आता तर त्या प्रकारचं असलेलं आपण पूर्ण कॅन्सल केलेलं आहे. त्यामुळे आता तो भारताचा भाग असल्यामुळे तिथं आपण काहीच ठेवलेलं दिसून येत नाही. आलं लक्षात? मग अशा प्रकारचा पहिल्या बैठकीपासून 5 वर्षाचा त्याचा काय असणार आहे? कार्यकाळ असणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं एका वेळेस 1 वर्ष वाढवलं जातं नॅशनल इमर्जन्सी मध्ये, म्हणून त्याचा असलेला सामान्यतः हा शब्द काय केलेला आहे? वापरलेला आहे. मग आता अशा स्वरूपामध्ये जेव्हा आणीबाणी संपती तर त्यावेळेस 6 महिन्याच्या आत काय घ्यावं लागतं? नवीन निवडणुका घेणे बंधनकारक आहे. म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त आणीबाणी लागू करता येते ती काय आहे? तर एका प्रकारचं असलेलं 1 वर्ष आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून 6 महिने अजून असणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर काय घ्यावं लागतं? इलेक्शन घ्यावं लागतं. मग लक्ष ठेवायचं विधानसभा ही अस्थायी स्वरूपातली आहे म्हणजे ती कधीही डिझॉल्व होऊ शकते आणि त्या प्रकारे सामान्यतः त्याचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षाचा असलेला आपल्याला तिथं दिसून येतोय. मग आता ह्या स्वरूपामध्ये विधानसभेचं असलेलं निवडणुका कशा होत्या? तर त्या निवडणुका मतदारसंघाच्या आधारे होता. सेम लोकसभा आणि तुमचं विधानसभा बघा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला कळतंय की तालुक्यासाठी एक आमदार असतो. मग तालुका हा काय आहे? मतदारसंघ आहे. काय आहे? मतदारसंघ आहे. मग अशाच आपल्याला काय दिसतंय? प्रत्येक राज्य म्हणजे जे सदस्य आहे ते तुमच्या असलेल्या संख्येनुसार मतदारसंघामध्ये काय केल्या जातात? विभागले जातात. मग अशा स्वरूपामध्ये प्रत्येक मतदारसंघातील लोकसंख्या ही काय असते? जवळपास समान असेल अशा पद्धतीने काय करतो आपण? त्याचं वर्गवारी करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर असं म्हटलं की एका व्यक्तीसाठी हा त्या प्रकारचा मतदारसंघ आहे तर एका व्यक्तीसाठी कदाचित हा पण मतदारसंघ असू शकतो. का? कारण की तिथं लोकसंख्या काय असणार आहे? तिथं ऍडजस्टेबल असणार आहे. मग अशा वेळेस आपलं याचं प्रमाण आणि याचं प्रमाण हे काय असणार आहे? नियर टू बी सेमच असणार आहे. कारण की ह्या स्वरूपाच्या माध्यमातून तिथं असलेलं हे जे प्रोव्हिजन आहे ते आपण काय करतोय? इक्वली करण्याचा प्रयत्न करतोय. पॉप्युलेशन रेशो काढतात, रेशोच्या माध्यमातून ते बॅलन्स करायचा प्रयत्न करतात. मग जर असं दिसलं की फॉर एक्झाम्पल याचा खूपच छोटा लोकसंख्येचा मतदारसंघ आहे, मग काय करतात? आजूबाजूच्या छोटे छोटे असलेले मतदारसंघ याला जॉईन करून टाकतात आणि याला काय म्हणतात? हा, आता तुझा मतदारसंघ आणि तुझा मतदारसंघ काय झाला आहे? इक्वल झालेला आहे. असंही करता येतं. त्याला म्हणतात टेरिटोरियल ऍडजस्टमेंट विदिन द
पर्टिक्युलर मतदारसंघ, कॉन्स्टिट्युएन्सीचं असलेलं ऍडजस्टमेंट ज्याला म्हणतात, कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघाची ऍडजस्टमेंट. जसं की आमचं संभाजीनगर, आता मी संभाजीनगरचा आहे म्हणून सांगतो. आता पहिलं आमचं संभाजीनगर एवढं होतं, परंतु ह्या साईडला वाळूज आहे, ह्या साईडला त्या प्रकारचं असलेलं शेंद्रा MIDC. आता इकडं लोकसंख्या वाढत चालली, इकडे लोकसंख्या वाढत चालली आहे. मग आता सध्या आमच्याकडं 3 आमदार आहे, 3 आमदार आहे. मग साहजिकच आहे 3 आमदारांना आपण कसं त्या प्रकार सांगितलेलं आहे, हा संपूर्ण विभाग हा 3 आमदार काय करणार आहे, विभागून घेणार आहे. मग पूर्व, पश्चिम आणि मध्य असं त्या प्रकारचं ऍडजस्ट केलंय. आता याच्या पुढे जे होईल तर त्याच्यातून काय होणार आहे, डिवाइड होऊन त्या प्रकारे तिथं बघितल्या जाणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तिथं केल्या जातात. विधानसभेची सदस्य संख्या ही 1971च्या जनगणनेनुसार आहे आणि मतदारसंघाची लोकसंख्या ही 2001च्या जनगणनेनुसार निश्चित करण्यात आलेली आहे. मग साहजिकच आहे आता हे कधी सगळं चेंज होणार आहे, तर 2026 नंतर चेंज केल्या जाणार आहे. संख्या तेवढीच मतदारसंघाची ऍडजस्टमेंट करावी लागते 2001 नुसार. चलायचं पुढं. चला मग आता विधानसभेचे असलेले अध्यक्ष आपल्याला बघावं लागणार आहे, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. का? कारण की सध्या खूप चर्चेमध्ये चालू आहे राहुल नार्वेकर सरांचं. त्यामुळे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड कशी होती. सेम ॲज इट इज लोकसभेचे अध्यक्ष जसे निवडला जातात, उपाध्यक्ष जसे निवडला जातात, सेम त्या प्रकारचं इथं निवडलं जातं. काहीही फरक नाहीये, सेम ॲज इट इज. फक्त तिथं संसद आहे, इथं राज्याचं विधानमंडळ आहे. बाकी काही फरक आपल्याला तिथं दिसून येत नाही. बघा, विधानसभेचे अध्यक्षीय कार्यालय म्हणजे विधानसभेचे असलेले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कायदे मंडळ आपल्या काय करताय, सदस्यामधून निवडताय. म्हणजे त्या प्रकारे जर तुम्हाला विधानसभेचा अध्यक्ष व्हायचं असेल, काय व्हायचं असेल, अध्यक्ष व्हायचं असेल, तर अशा वेळेस तुम्हाला त्या विधानसभेचा पहिलं काय व्हावं लागतं, सदस्य व्हावं लागतं. काय होतं, सदस्य व्हावं लागतं. म्हणजे तुम्हाला पहिले काय व्हावं लागणार आहे, आमदार व्हावं लागणार. आमदार झाल्यानंतर तुम्ही विधानसभेचे काय होत असतात, अध्यक्ष होत असतात. मग आपल्या सदस्यामधून त्या प्रकारचं असलेलं काय केलं जातं, एकाची व्यक्तीची निवड ही अध्यक्ष म्हणून तिथं केल्या जाते. सोबतच अध्यक्षाची निवड झाल्यानंतर लगेच कोणाची निवड केल्या जाणार आहे, उपाध्यक्षाची काय केल्या जाणार आहे, निवड तिथं केल्या जाणार आहे. मग अध्यक्षाची निवड झाल्यानंतर लगेच त्याची काय करतात, उपाध्यक्षाची निवड तिथं केल्या जाते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर अध्यक्षाचं काम काय असणार आहे, जसं लोकसभेच्या अध्यक्षाचं काम आहे डेकोरम मेंटेन करणे, सेम त्या प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षाचं काम आहे विधानसभेच्या असलेल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणे, विधानसभेच्या असलेल्या सगळ्या गोष्टीचं असलेलं मानपान ठेवणे, सोबतच सगळ्या गोष्टीवर चर्चा विनिमय करणे. त्या पद्धतीच्या माध्यमातून पर्टिक्युलर तुमचं असलेलं अँटी डिफेक्शन लॉचं असलेलं संदर्भ घेत तिथंही त्या प्रकारे काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की पर्टिक्युलर विधानसभेचे अध्यक्ष काय करणार आहे, त्या गोष्टी तिथं फॉलो केला जाणार आहे. जर यदाकदाचित अध्यक्ष अब्सेंट असेल तर मग जेव्हा अधिवेशन दरम्यानमध्ये अध्यक्षपद रिक्त असते किंवा अनुपलब्ध असते तेव्हा उपाध्यक्ष काय करत असतात, त्याच्या जबाबदाऱ्या पाडत असतात. म्हणजे त्या प्रकारे अध्यक्ष नसेल तर अध्यक्षाच्या जागी कोण जाऊन बसणार आहे, उपाध्यक्ष म्हणून तिथं काय केलं जाणार आहे, काम केलं जाणार आहे. उपाध्यक्षांना फक्त काय म्हणलं जातं, तर त्यांना म्हणलं जातं स्टेपनी म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, स्टेपनी. पार्लमेंटच्या लँग्वेजमध्ये स्टेपनी म्हणलं जातं. स्टेपनी म्हणजे काय, आपण गाडीची स्टेपनी कधी यूज करतो, ज्यावेळेस गरज पडत असेल तेव्हा. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस संदर्भ येतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येते की अध्यक्ष अब्सेंट असेल तर तिथं कोण असणार आहे, उपाध्यक्ष लगेच कामाला लावल्या जाणार आहे. मग अशा संदर्भामध्ये महाराष्ट्रातले पहिले असलेले विधानसभेचे अध्यक्ष कोण होते, तर सयाजी सिलम होते. कोण होते, सयाजी सिलम होते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या प्रकारचं असलेलं सध्या कोण आहे, तर नार्वेकर सर आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या प्रकारे उपाध्यक्ष कोण आहे, नरहरी झिलवरकर आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा वेळेस आपल्याला हे अध्यक्षांचं असलेलं संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे. अध्यक्षांचं कार्य काय काय आहे असं जर क्वेश्चन आला तर लक्ष ठेवायचं, पहिली गोष्ट विधानसभेचा डेकोरम पाळणे, त्याच्यानंतर विधानसभेच्या असलेल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणे, तिसरी गोष्ट विधानसभेमध्ये सर्व कामकाज व्यवस्थित होत आहे की नाही याची देखरेख ठेवणे, सोबतच आपल्याकडं पक्षांतर बंदी कायदा आहे, त्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये अपात्र कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो, तर त्या प्रकारच्या
विधानसभेच्या अध्यक्षांना आपल्याला तिथं दिसून येतोय. त्यामुळे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की विधानसभेचे सध्या चर्चा जे चालू आहे त्याच्यावर तुम्हाला कदाचित क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्या पलीकडे काही जास्त वाचू नका, जास्त डीप मध्ये जाऊ नका. एवढं जरी वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आलं लक्षात? मग हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाबद्दल भाष्य केलेलं आपल्याला दिसून येत आहे. आता सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे काय की तुमचं असलेलं पर्टिक्युलर विधान परिषद. काय आहे? विधान परिषद. ज्यावेळेस आपण विधान परिषद म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं की विधान परिषद एका प्रकारचं असलेलं काय आहे की तुमच्या राज्यांमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडं अजून रिप्रेझेंटेशन वाढलं पाहिजे, लोकप्रतिनिधित्व वाढलं पाहिजे, तर याच्यासाठी तुम्ही काय करत असतात? विधान परिषदेची निर्मिती करतात. मग हे विधान परिषदेची निर्मिती करता वेळेस पर्टिक्युलर ह्या विधान परिषदेअंतर्गत ह्या विधान परिषदेअंतर्गत कशा पद्धतीने कामकाज चालेल, कोणत्या स्वरूपात कामकाज चालणार आहे याच्यावर काय केल्या जाते? चर्चा केली जाते. मग कलम 169 मध्ये कलम 169 मध्ये ही पॉवर दिलेली आहे की एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायची किंवा नाही करायची. मग अशा स्वरूपामध्ये विधान परिषद स्थापन केल्याही जाऊ शकते किंवा नाही केल्या जाऊ शकते. आणि याच्या संदर्भात कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर फक्त आणि फक्त संसदेला आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग राज्यांमध्ये विधान परिषद नष्ट करणे आणि किंवा निर्माण करणे याच्यासाठी संबंध दिलेला आहे आर्टिकल 169 मध्ये. कुठे दिलेला आहे? 169 मध्ये. नीट काय म्हणजे काय सांगतो नीट ऐकून घ्या मित्रांनो, फार महत्वाचं आहे. कलम 169 नुसार संसद कशाद्वारे? कायद्याद्वारे एखाद्या राज्यांमध्ये नवीन विधान परिषद काय करू शकते? गठीत करू शकते किंवा त्याला बरखास्तही करू शकते. मग अशा स्वरूपामध्ये अल्टिमेटली करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? तर संसदेला आहे. कोणाला आहे? संसदेला आहे. मग संसदेने केलेला हा जो अधिकार म्हणजे अधिकार त्याला जो भेटलेला आहे तो मनाने आहे का? नाही. तर पहिली गोष्ट त्याच्यासाठी काय बनवावं लागणार आहे? एक विशिष्ट स्वरूपातला कायदा बनवावा लागणार आहे. आणि ह्या कायद्याच्या आधारावर त्या पद्धतीच्या माध्यमातून संसद काय करणार आहे? त्या प्रकारचा असलेला तिथं सुरुवात करेल आणि त्या अनुषंगाने काय बनवणार आहे? कायदा बनवेल आणि कायदा बनवून त्या प्रकारे काय केला जाणार आहे? विधान परिषद तिथं स्थापन केल्या जाणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस हा कायदा करता वेळेस संसद मग मनाने कधी पण कायदा करेल का? नाही. लक्ष ठेवायचा. मग संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे, परंतु याचा अर्थ हा होत नाहीये की हा कायदा कधी पण आणि कोणत्या स्वरूपात करेल. मग त्याला लिमिटेशन कसं आहे? तर नीट लक्षात घ्या. बघा, एखाद्या राज्याच्या विधिमंडळाने राज्याच्या विधिमंडळाने त्यांच्या राज्याच्या विधिमंडळामध्ये जर काय पास केला? एक ठराव पास केला. काय पास केला? ठराव पास केला. आणि त्या ठरावामध्ये असं सांगितलं की आपल्या राज्यामध्ये विधान परिषद पाहिजे. मग अशासाठी हा जो ठराव आहे तो कोणत्या बहुमताने? तर विशेष बहुमताने. काय आहे? विशेष बहुमताने. मग अशा वेळेस यांनी विशेष बहुमताने हा ठराव पास करणे आणि हा ठराव कुठं पाठवला जातो? संसदेला पाठवला जातो. मग संसद त्याच्यावर विचार विनिमय करतं आणि काय बनवतो? कायदा बनवतो. हा कायदा कोणत्या बहुमताने? तर साध्या बहुमताने. कोणत्या? साध्या बहुमताने. मग विचार करा तुम्ही, संसदेला हा भले की अधिकार दिला आहे कायदा करण्याचा, परंतु हा कायदा करता वेळेस तो मनाने कायदा करू शकतो का? बिलकुल नाही. त्या पद्धतीने काय केलं जाणार आहे? तुमचा असलेला पहिले राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून ठराव पास केला जाईल आणि ठराव पास करून तो कोणत्या बहुमताने? विशेष बहुमताने. आणि नंतर तो पाठवला जाणार आहे संसदेकडे आणि संसद काय करणार आहे? कायदा हा साध्या बहुमताने पारित करेल आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून तुमच्याकडे काय केलं जाणार आहे? तर विधान परिषद ही तयार केल्या जाणार आहे. हे एवढं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की संसदेला अल्टिमेट अधिकार आहे, परंतु अल्टिमेट जरी अधिकार असेल तरीही त्याला सपोर्ट कुठून पाहिजे? खालून पाहिजे. मग राज्याच्या विधिमंडळाने तो ठराव कोणत्या बहुमताने? विशेष बहुमताने. आणि संसद कोणत्या बहुमताने? साध्या बहुमताने काय करणार आहे? पारित केल्या जाणार आहे. हे आपण तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता काय आहे की संसदेने केलेला कायदा संसदेने केलेला कायदा हा त्या प्रकारचा घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती समजला जाईल का? तर बिलकुल नाही. लक्ष ठेवायचं.
ही घटना दुरुस्ती म्हणून कधीही संबोधल्या जाणार नाही, ही घटना दुरुस्ती म्हणून कधीही कन्सिडर केल्या जाणार नाही, हे कधीही समजून म्हणजे त्या प्रकारचं असलेल्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून कधीही एक्झिट होऊ शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की हे साध्या बहुमताने पास करतंय म्हणून ते घटना दुरुस्ती येऊ शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग हे कलम 169 आपल्याला सांगतंय कोण बनू शकतं? संसद. मनाने का? नाही. कायदा. पण कायदा पण कधी पण का? नाही. राज्याचं विधिमंडळ त्या प्रकारे विशेष बहुमताने, वरती गेल्यानंतर साध्या बहुमताने. बस एवढं करावं लागणार आहे कलम 169 नुसार. आलं लक्षात? मग आता आपल्याकडं ह्या पर्टिक्युलर विधान परिषदेची असलेली सदस्य संख्या किती असती? तर त्यावेळेस आपल्याला बघू शकतो की विधान परिषदेची सदस्य संख्या ही कशी डिसाइड होती. तर लक्ष ठेवायचं, विधान परिषदेची सदस्य संख्या काय, विधान परिषदेची सदस्य संख्या ही मिनिमम आणि मॅक्झिमम किती असणार आहे. तर लक्ष ठेवायचं, तर मिनिमम हे किती पाहिजे? तर 40 पाहिजे. किती पाहिजे? 40 पाहिजे. आणि मॅक्झिमम किती पाहिजे? 1/3 ऑफ युअर विधानसभा. काय आहे? 1/3 ऑफ युअर विधानसभा. म्हणजे विधान परिषदेची सदस्य संख्या, विधान परिषद मध्ये आमदार किती असेल, काय विधान परिषद मध्ये आमदार किती असेल हे जर बघा आपल्याला शोधायचं असेल तर लक्ष ठेवायचं, हे आमदार मिनिमम किती असणार आहे? मिनिमम 40 असणार आहे. आणि मॅक्झिमम किती असतात? तर 1/3 ऑफ युअर विधानसभाची असणार आहे. जर आपण भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस तुम्हाला 2 मिनिटात कॅल्क्युलेशन करून सांगतो. बघा आपल्याकडं विधानसभेमध्ये आमदार किती आहे? 288 आहे. त्याचे असलेले 1/3 म्हणजे 1/3 किती होता? तर त्या प्रकारचं असलेलं 96 होता. म्हणजे मला एक सांगा, आपल्या विधान परिषदेमध्ये, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मॅक्झिमम, काय शब्द वापरतोय मी? मॅक्झिमम किती असणार आहे? 96 असणार आहे. परंतु आपल्याकडे किती आहे? तर 78च आहे. म्हणजे 96 पेक्षा कशी आहे? ते कमी आहे. म्हणजे लक्ष ठेवायचं की विधान परिषदेचे मिनिमम सदस्य संख्या 40 आणि मॅक्झिमम किती असणार आहे? 1/3 ऑफ युअर विधानसभा. मग अशा वेळेस आपल्याला कलम 171चा इथं संदर्भ घेणं गरजेचं ठरतं. विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या ही कशावर डिपेंड असती? तर विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 असते. आणि त्या प्रकारचं असलेलं मिनिमम किती असणार आहे? 40. जेव्हा जम्मू काश्मीर होतं तर त्याला एक्सेप्शन होतं. जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये आपल्याला तिथं 36 दिसत आहे. मग आता जम्मू काश्मीर आपल्या भारतामध्ये आलेला आहे. तर जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये हेही लक्ष ठेवा की आपण त्यावेळेस म्हणजे आता 86 केलं होतं, परंतु आता परत रिसेंटली त्याच्यामध्ये बदल केला. आता 90 आमदार असणार आहे. जम्मू काश्मीर मधून किती असणार आहे? 90 आमदार असणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. येते लक्षात? मग अशा पद्धतीने सध्या तरी आपल्याकडं त्या प्रकारचं असलेलं जम्मू काश्मीरचं आता रिसेंटली जो बिल अमेंडमेंट झालेलं आहे त्याच्यानुसार हे झालेलं आपल्याला दिसून येत आहे. मग आपण बघितलं होतं की विधानसभेचं इलेक्शन कसं होतं? तर त्या स्वरूपाच्या माध्यमातून जनतेकडून केलं जातं. कुठून केलं जातं? जनतेकडून केलं जातं. मग त्या प्रकारचं असलेलं विधान परिषदेचं इलेक्शन कसं होतं? तर तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग विधान परिषदेचं इलेक्शन हे कसं असतं? अप्रत्यक्ष निवडणूक असती. त्याच्यामध्ये एकल संक्रमण पद्धतीच्या माध्यमातून वापर केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडं विधान परिषदेच्या इलेक्शन मध्ये कोणत्याही स्वरूपातला जनतेचा डायरेक्टली सहभाग असत नाही. विधान परिषदेमध्ये एक स्पेसिफाईडली काय केलं जातं? त्या पर्टिक्युलर गोष्टीच्या माध्यमातून तिथं इलेक्शन घेतल्या जातात. जसे की फॉर एक्झाम्पल तुमच्या असलेल्या स्वरूपामध्ये एकल संक्रमण पद्धतीचा काय केला जातो? त्याच्यामध्ये वापर केला जातो. मग एकल संक्रमण पद्धत काय आहे हे आपल्याला आता लगेच बघायचं आहे. मग याच्यामध्ये काय असतं? तर विधान परिषदेमध्ये काय? विधान परिषदेमध्ये 2 प्रकारचे असलेले लोक निवडून येतात. लक्षात घ्या. कसं? विधान परिषदेमध्ये 2 प्रकारे लोक निवडून जातात. एक आहे इलेक्टेड आणि दुसरा आहे नॉमिनेटेड. म्हणजे विधान परिषदेमध्ये निवडून पण जातात आणि त्या पद्धतीचं असलेलं नॉमिनेटेड पण असतात. मग इलेक्टेड म्हणजे निवडून गेलेले, पण निवडणुका कशा असतात? अप्रत्यक्ष स्वरूपातले असतात. मग निवडून गेलेले लोक किती आहे? 5/6 आहे. आणि नॉमिनेटेड किती आहे? 1/6 आपल्याला तिथं दिसून येत आहे. येतं लक्षात? मग अशा वेळेस विधान परिषदेमध्ये कशा प्रकारे? तर इलेक्टेड आणि त्या पद्धतीचं असलेलं नॉमिनेटेड असणार आहे. इलेक्टेड कसे असणार आहे? 5/6 आणि नॉमिनेटेड किती असणार आहे? तर 1/6 असणार आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चला आता आपण बघूया 5/6 कसं आणि 1/6 कसं असणार आहे. आता आपण बघितलं की 5/6 जे सदस्य आहे ते 5/6 सदस्य कसे असणार आहे? तर 5/6 सदस्यापैकी आपण काय करतो? त्याचं वर्गवारी करतो. 1/3, 1/3, 1/12 आणि 1/12 अशा प्रकारे त्याचं काय करतो? आपण डिव्हिजन करतो.
काय आहे नीट लक्षात घ्या. 506 सदस्य कसे आहे, अप्रत्यक्ष निवडून येतात. कसे येतात, अप्रत्यक्ष निवडून येतात. मग अप्रत्यक्ष निवडून कसं येतात तर ते आपल्याला इथं लक्षात येईल. मग 506 पैकी 103 जे आहे तर त्या सदस्य नगर परिषद, महानगरपालिका म्हणजे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्था, स्वराज्य संस्था, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून काय केलं जातं, तिथं निवडून दिलं जातं. जसे की फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषदचा अध्यक्ष, महापौर किंवा तुमचं असलेलं पंचायत समितीचे अध्यक्ष यांच्या वतीने त्या प्रकारे असं फॉर एक्झाम्पल ज्यांच्याकडे आता शिवसेना पकडा, शिवसेनेचा दबदबा आहे सगळीकडं, महापौर त्यांचा आहे, जिल्हा परिषद त्यांचं आहे, नगरपालिका त्यांच्याकडे आहे, नगरपंचायत त्यांच्याकडे, सगळं त्याचं आहे. मग आता त्या पर्टिक्युलर असलेल्या भागातील हे जर सगळं शिवसेनेकडे असेल तर त्यांचा एक उमेदवार उभं करतात. त्याला सांगता काय, सगळ्या आमदार त्या प्रकारचं असलेला यांना सांगतात, कोणाला पंचायत समितीच्या वगैरे सदस्यांना, जिल्हा परिषद सदस्यांना कोणाला वोटिंग करायची, हे आपल्या माणसाला वोटिंग करायची, आणि त्या माणसाला वोटिंग करतात आणि तो विधान परिषदवर पाठवला जातो. मग तो व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेमधून आलेला आहे असं कन्सिडर केल्या जाणार आहे. 103 सदस्य कुठून असणार आहे, विधानसभेच्या सदस्यामार्फत निवडल्या जातात. मग ज्या लोकांना विधानसभेचं तिकीट नसतं भेटलं, नाराज झालेलं असतं, त्यांना कुठं पाठवता, विधान परिषदेमध्ये पाठवता. मग अशा वेळेस विधानसभेतले जे मेंबर्स असणार आहे, जे इलेक्टेड मेंबर्स असणार आहे, त्यांना सांगितलं जातं की आपल्याच पक्षाचा माणूस भाऊ, चला याला विधान परिषदेला पाठवा. म्हणजे एका प्रकारे 103 सदस्य कुठून असणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून, 103 कुठून असणार आहे विधानसभेच्या सदस्यामधून, 112 कुठून असणार आहे पदवीधर मतदारसंघामधून निवडले जातात, आणि 112 सदस्य शिक्षक मतदारसंघामधून निवडले जातात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर 506 सदस्यापैकी 103 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यानंतर 103 सदस्य विधानसभेच्या सदस्यामार्फत, त्याच्यानंतर 112 सदस्य पदवीधर मतदारसंघ आणि 112 शिक्षक मतदारसंघामधून काय केल्या जातात, निवडल्या जातात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने याची निवडणूक केल्या जाते हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग 106 आहे ते कोण निवडता किंवा त्या प्रकारचं असलेलं जे नॉमिनेशन आहे ते कोण करत असतं, तर लक्षात ठेवायचं ते नॉमिनेशन कोण करतं तर राज्यपाल साहेब करतात. कोण करतात, राज्यपाल साहेब करतात. मग अशा प्रकारचे असलेल्या राज्यपालाच्या साहेबांच्या माध्यमातून कुठून कुठून बिलॉंग करतात तर लक्षात ठेवायचं साहित्य, विज्ञान, कला, समाजसेवा आणि सहकार, CLASS लक्षात ठेवायचं. कसं, CLA क्लास म्हणून लक्षात ठेवायचं. C फॉर त्या प्रकारचं कॉपरेटिव्ह म्हणजेच काय, सहकार, L फॉर लिटरेचर म्हणजे साहित्य, A फॉर आर्ट, आर्ट म्हणजे कला, त्याच्यानंतर S फॉर समाजसेवा, S फॉर विज्ञान, सायन्स. अशा पद्धतीने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग हे जेव्हा बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की विधान परिषदेचं इलेक्शन हे एका प्रकारचं कसं असतं, अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की पर्टिक्युलर ह्या पद्धतीने 506 निवडून 106 कशी असणार आहे तर त्या स्वरूपातून आपल्याला पर्टिक्युलर नॉमिनेटेड केल्या जातं. कोणामार्फत, राज्यपाला मार्फत. आलं लक्षात. मग आता आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा आपण इतिहास बघून घेऊ. आता इतक्या वेळेस आपण विधान परिषद काय आहे कलम 169 मध्ये बघितला. मग आता ह्या संदर्भामध्ये स्पेसिफाईडली महाराष्ट्राच्या विधान परिषदेबद्दल इतिहास बघून घेऊ, जेणेकरून महाराष्ट्राच्या विधान परिषदेबद्दल क्वेश्चन विचारले तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टने काय केलं होतं, फेडरल प्रकरण हे राज्याच्या स्तरावर सोडलं होतं आणि त्यानुसार तुम्हाला विधिमंडळ स्थापन करण्याचा अधिकार दिला होता. परिणाम स्वरूप काही पद्धतीच्या असलेल्या माध्यमातून राज्य विधिमंडळाची काय झाली होती, निर्मिती झाली होती. आणि ह्या स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधान परिषद, ज्याला वरिष्ठ सभागृह म्हणतात, तर अशा पद्धतीने आपण तयार केलेला होता. तो कोणत्या कायद्याने, 1935 ने केला होता. आणि ह्या माध्यमातून 1935 ला लागू झाल्यानंतर आपलं पहिलंच अधिवेशन भरवलं ते कधी तर 20 जुलै 1937 ला आपल्याला लक्षात येऊ शकतं. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर पुण्याच्या सेंट्रल हॉलमध्ये त्या पद्धतीने तिथं पहिली बैठक बसलेली आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. इथं तारीख आहे 20 जुलै, तिथं पण काही पुस्तकामध्ये 19 जुलै पण दिलेली आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारे हा इतिहास आहे की ज्याच्या माध्यमातून विधान परिषद महाराष्ट्रामध्ये कसं स्थापन झालंय आणि कोणत्या स्वरूपामध्ये त्याची स्थापना झालेली दिसून येते. मग महाराष्ट्रामध्ये
विधान परिषदेची रचनेबद्दल ज्यावेळेस संदर्भ घेतला जातो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये संख्या किती आहे. तर लक्ष ठेवायचं, संख्या मिनिमम किती आहे, सॉरी सध्या किती आहे, 78 आहे. मिनिमम किती आहे, 40 आहे. मग हे जे 78 आहे ते मॅक्झिमम असणार आहे. कसं असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. मग 78 पैकी आपल्याला 66 कसे आहे, इलेक्टेड मेंबर आहे. कसे आहे, इलेक्टेड मेंबर आहे. 12 कसे आहे, नॉमिनेटेड मेंबर आहे. कसे आहे, 12 हे नॉमिनेटेड मेंबर आहे. लक्षात घ्या, 66 कसे असणार आहे, इलेक्टेड असणार आहे आणि 12 कसे असणार आहे, नॉमिनेटेड असणार आहे. मग हे कुठून कुठून आहे आणि किती किती आहे बघा. 66 पैकी 22 कुठून असणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून असणार आहे. म्हणजे 22 आमदार हे कोणाचं रिप्रेझेंटेशन करेल, तर तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं. त्याच्यानंतर 7 कोण करणार आहे, पदवीधर मतदारसंघामधून करणार, म्हणजे 7 आमदार पदवीधर मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन करेल. 7 काय करणार आहे, शिक्षक मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन करेल. आणि 30 हे तुमच्या विधानसभेतून निवडून दिलेल्या लोकांमधून केल्या जाणार आहे. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राच्या असलेल्या ह्या विधान परिषदेची रचना आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीवर काय करता येतं, बारकाईने लक्ष आपल्याला देता येऊ शकतं. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने विधानसभा आणि विधान परिषदेच्या बाबतीमध्ये असलेल्या महत्वाच्या गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहे. आता दुसऱ्या भागामध्ये आपण त्याच्या असलेल्या पुढच्या गोष्टी तिथं चर्चा करू. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की कशा प्रकारे क्रिएशन झालंय आणि कोणत्या स्वरूपात क्रिएशन झालेलं आहे. 78 मॅक्झिमम आहे विधान परिषदेमध्ये, त्याच्यापैकी 66 हे इलेक्टेड, 12 कशी असणार आहे, नॉमिनेटेड आणि 66 पैकी वर्गवारी कशी आहे हे इथं बघू शकतो. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. थँक्यू सो मच.